ती भेटेल या दोघींना नाही भेटणार मॅडम गोळ्या हे कुठं मिळतील मॅडम आता? नाही नाही जी 2 मिळणार आहेत ना, तुम्ही कोणत्या बोलले 2 मिळणार? हा मॅडम मग गोळ्या मॅडम तिथं अवेलेबल पाहिजे ना, बाहेरून कुठून आणायचं? 2 मेडिकल फिर नाही बोलले ते, ती तुम्ही जी दिली ना ते कागदार होती ती नाहीची गोळी, त्याच्यात ते म्हणे आमच्याकडे नाही म्हणून. असं तुम्ही तुमच्याकडे पाठवलं त्यांना सांगा म्हणे, मग बाहेरून आणावं लागतील असं बोलले ते. मॅडम आता गोळ्या मग एवढ्या बाहेरून आणायच्या आम्ही? ग्रामीण रुग्णालय कशासाठी मला सांगा मॅडम. नाही ते आमच्या सरांनी सांगितलं मॅडम. याला ना मॅडम मी काय म्हणतो, नाही नाही माझं आहे मॅडम, माझ्या सेल्फीसाठी येते, माझ्यासाठी. तुमचा थोडी व्हिडिओ करतोय मी. मग हॅलो सर नमस्कार. मालेगाव ग्रामीण रुग्णालय, मी निर्भय महाराष्ट्र पाळी तालुका अध्यक्ष जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी. या ठिकाणी 3 दिवसापासून माझे वडील जे आहेत ॲडमिट आहेत आणि या ठिकाणी डिस्चार्ज होताना ज्या काही मेडिसिन लिहून दिल्या त्या मेडिसिन इथे उपलब्ध नाही आहेत. आणि मॅडम सांगतात की इथं तुम्ही लाईव्ह करू नका, हे करू नका, ते करू नका. मग या मेडिसिन ग्रामीण रुग्णालयामध्ये मिळतच नसतील तर शासनाला एवढा प्रकारे आम्ही टॅक्स देतो, त्यातून एवढे ग्रामीण रुग्णालय उभे राहिले आणि तिथे जर गोळ्यावर मिळत नसतील तर त्याचा काय उपयोग आहे? हो या ठिकाणी ठीक आहे मॅडम, लिहून द्या. मॅडम मी काय सांगतो, गोळ्यांचं द्या ना मला लिहून मॅडम. तुझी जी कंप्लेंट कॅबिनला आहे ना? हा कॅबिनला. काय म्हणता ना, तुमच्यावरती कंप्लेंट टाकू का? तुम्ही माझा व्हिडिओ बनवलेला आहे. मी तुम्हाला काय सांगतो मॅडम, हे बघा मी तुम्हाला काय सांगतो मॅडम, फक्त मला गोळीची चिठ्ठी करून द्या एवढंच सांगतोय मी. हो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मान्य ना मॅडम आम्हाला, आम्ही थोडी नाहीच म्हणतोय, आम्ही माझ्या सेल्फीसाठी आहे मॅडम तो माझ्या. आणि तो काय मला तुम्हालाही माहिती आहे. हे बघा मॅडम मी तुम्हाला काय सांगतो, 1 मिनिट मी सरांना बोलणार, मला सरांची कॅबिन दाखवा, चला मी सरांची बोलतो. ठीक आहे. तर या प्रकारे बघा, महिला कर्मचारी याचा अर्थ असा नाही की बा मी व्हिडिओ बनवते म्हणून ते सांगता तुमच्यावर कंप्लेंट फाईन करेल. कायद्यात कुठली तरतूद आहे, कायद्यात जी काय तरतूद आहे का अशी? तर या प्रकारे या ठिकाणी माझ्यावरती मॅडम सांगतात की दबाव निर्माण करतायत. तर मी आता सरांकडे जातो, चव्हाण सरांकडे. तर या ठिकाणी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात जे मेडिसिन असतात ते मेडिसिन त्यांच्याकडे उपलब्ध नसतात, बाहेरून घ्यायला लावतात ते महागडे मेडिसिन. आणि व्हिडिओ बनवू नका, हे करू नका, ते करू नका म्हणून इथं दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तर मी त्यांना ते बाहेरून जे मेडिसिन आणायचे आहेत ते त्यांना मी कागद मागितले, तेही द्यायला तयार नाही. माझ्याशी बोलू नका, हे करू नका, अशा प्रकारे उद्धटपणे ते माझ्याशी बोलतायत. चव्हाण साहेब आहे ना, चव्हाण साहेबांचं ऑफिस आता मी शोधतोय कुठे. चव्हाण साहेबांचं असेल, चव्हाण वैद्यकीय अधिकारी वर्ग 1. का कळत नाही समजा, अरे मेडिसिन नाही चालू आहे ना व्हिडिओ, जॉईन व्हायला ना नेटवर्कचा प्रॉब्लेम वाटतो. 1 मिनिट सोमनाथ सर परत करतो, परत जॉईन करतो. ट्रेनचा प्रॉब्लेम आहे माझ्यामध्ये इथं ना. हो नाही मला म्हणे कंप्लेंट करू का, म्हटलं करा ना माझ्यावर कंप्लेंट. माझा व्हिडिओ का बरं काढला म्हणजे, व्हिडिओ काढला म्हणजे आमचा अधिकार येतो. तुम्ही इथं लोकांना सांगतात गोळ्या नाही ते नाही हे का नाही. मग या ठिकाणी रुग्णांची होणारी हेळसांड, या प्रकारे मेडिसिन असतात महागडे हे आमच्याकडे शिल्लक नाही, बाहेरून घ्या, अशा प्रकारे सांगण्यात येतं. आणि व्हिडिओ काढला तर व्हिडिओ का काढला तर आम्ही कंप्लेंट करू अशी दमदाटी केली जाते. या गोष्टीला आम्ही मुळीच घाबरत नाही, कारण कायद्याने संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. ज्या अर्थी तुम्ही लोकांना सांगतात ना आमच्याकडे मेडिसिन नाही, बाहेरून घ्या, मी विचारणा केली त्या मॅडमांना याच्या आधी, तुम्ही शासन देत नाही, तुमच्याकडे शिल्लक नाही, त्याचं उत्तर द्यायला तयार नाही. त्यांना बोलू की परिस्थिती नसेल तर कसं घ्यायचं, मग परिस्थिती तर तुम्ही मेडिसिन घेऊच नका असं सांगतात. आता वरती परत सिस्टरकडे आलेले, बघूयात सिस्टर काय म्हणतात ते. मॅडम नाही देत, कागद नाही देत आहेत म्हणे, ते बिना सही शिक्क्याचे देतात, ते बाहेर देत नाही सही शिक्क्याशिवाय.
नुसतं कागदावर कसं काय देणार आहेत आपल्याला? आता नेमकं करायचं काय? एकीकडे बाहेरून मेडिसिन आणा, बाहेरून मेडिसिन आणायला मेडिकलवाला म्हटलो कागद पाहिजे अथॉराईज तर मी देईल. इथं आलं तर मॅडम म्हणे मी कागद देणार नाही. मग करायचं काय? या ठिकाणी माझे वडील आहेत. ते चव्हाण साहेब आहेत तिथं, त्यांचे मेन डॉक्टर जागेवर नाही आहेत. ते माझे वडील आहेत तिथं, 3 दिवसापासून ऍडमिट होते ते. हे लोक सांगतात की इथे गोळ्या नाही म्हणून असं. मग त्या गोळ्या बाहेर कागदही द्यायला तयार नाहीत. त्या म्हणतात कागदवर नाही देता येणार, बाहेर कागदच्या गोळ्या देता नाहीत. लिहिणी देतात बाहेर ती त्या म्हणतात बाहेर ते आम्ही करा कागद सही शिकाणी मारे देणार भाऊ असं. एककडे सांगतात आम्ही पेपर बाहेर देता येत नाही आम्हाला गोळ्या घ्यायला नाही. एकडे सांगतात बी की बा तुम्ही गोळ्या बाहेरून घेऊन या. हो या प्रकारे हे माझे वडील होते. तर परत त्यांना फोन लावायला आपण मॅडमांना. चव्हाण सर पण नाही. मॅडम फोन तरी लावा मॅडमांना. त्या गोळ्या बाहेरून लिहून दिल्या, बाहेरून आणाव्या लागतील म्हणे. आता बाहेरून आणायचं तर कागद लागेल, तर कागदाशिवाय देत नाही. मॅडम म्हणे नुसतं कागदावर लिहून देत आहेत, पेपर बाहेर देता येत नाही. मग गोळ्या आणायच्या कसं काय? नाही देत ना मेडिकलवाले. मेडिकल म्हणतात तुम्ही गोळ्या घेतल्या, तुम्ही त्याच्या दवाखान्याचा कागद पाहिजे. मग ते आमचं म्हणणं काय, मग ते अवेलेबल इथंच पाहिजे ना दवाखान्यातच गोळ्या. पेशंटने काय करायचं? बाहेर तुम्ही ऑथराईज कागद तर द्या ना, जेणेकरून मेडिकलवाला दिला असं. शिक्काने मारून देत ना ते मॅडम. अजून काही सांगितलं नाही. चव्हाण सरांना आहे ना, चव्हाण सर तिथं मेन ऑफिसला चव्हाण सर पण नाही बसलेले. मला प्रश्न विचारायचा की जर शासकीय रुग्णालयात जर मेडिसिन तुमच्याकडे नसतील तर शासकीय रुग्णाचा येण्याचा उद्देश पूर्ण होतो का? मी एकीकडे तुम्ही म्हणतात गोळ्या बाहेरून आणा, कागद द्यायला तयार नाही, पेपर बाहेर देता येत नाही. मग रुग्णाने काय करायचं? गोळ्या आणायचे कुठून? मग तुम्ही तरी अवेलेबल ठेवा ना. मॅडमांना फोन करा, तुम्ही विचारा काय करायचं म्हणून असं. मॅडम तोपर्यंत मी चव्हाण सरांच्या कॅबिनला जाऊन येतो. परत एकदा चव्हाण सरांच्या कॅबिनला मी जातोय. हो सर आले का? कुठे गेले सर? हा तिकडे आता हे उद्घाटन. तर या ठिकाणी जे आहे तर चव्हाण सर जे आज ते त्यांचं महिला रुग्णालयाचं उद्घाटन आहे तिकडे. तर त्या उद्घाटनाच्या ठिकाणी गेलेले आहेत. तर या ठिकाणी मी 15 मिनिटावरून मॅडम करतोय, ते बोलायला पण तयार नाही. मला 112ला कॉल करून आता पोलिसांना बोलवावं लागेल तिकडे. या प्रकारे जे काही त्यांचं ग्रामीण रुग्णालयाचा जो काही कारभार आहे या प्रकारे आहे. मी हॉस्पिटलच्या बाहेर जातोय. हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन आधी सरांना फोन करतो. नमस्कार. आत्ताच 112ला आपण कॉल केला होता, पण त्यांचं म्हणणं आमच्या हद्दीत नाही. तुम्ही स्थानिक पोलीस चौकीला, तिथं आज जी पोलीस चौकी आहे त्यांना तिथं तुम्ही कंप्लेंट करा, ते निरसन करतात. आपण स्थानिक पोलीस चौकी आहे इथं जाऊन आता आपण विचारू त्यांना किंवा मॅडम असं म्हणतात असं, आणि आम्हाला दमदाटी करतात बा असं. आता ही पोलीस चौकी आहे इकडं. तर नमस्कार सर, मी इकडं मेडिसिन मला मिळाले नाहीत मध्ये. ते मॅडम बोलतात की आमच्याकडे मेडिसिन नाही म्हणून असं. आमच्या पेशंटला डिस्चार्ज पाहिजे होता.
त्यांना बोललो की तुमच्याकडे मेडिसिन नाही आहेत, आम्ही एवढ्या महागड्या मेडिसिन कुठे घेणार. शासकीय रुग्ण ते बोलतात की आम्हाला म्हटलं लाईव्ह माझ्याकडे सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे, मी लाईव्ह करू शकतो. नाही सर, ते मला पोलिसांची धमकी देतात. म्हटलं माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, मला ते मला दम देतात. मॅडमांना सांगून द्या सर की माझ्याकडे एक काम करा, त्यांच्या मेन साहेबांना भेटा. साहेब नाही आता ते काय तिकडे राहतात, पण ते मला दमदाटी करतायत. मॅडम तुझ्यावर गुन्हा, म्हटलं करा ना. मी ऐका, इथं समोर पोलीस स्टेशन बरोबर आहे. आपलं कुठल्या हात येतं सर? सिटी मी 112 कॉल केला होता, पण ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाणार. 112 वाले मला सांगतील मग. नाही त्यांनी ऍक्च्युली ना कुठं ग्रामीण याला केला वाटतं, त्यांचा फोन आला की तुम्हाला भेटायला लावला आहे रे साहेब, त्यांना भेटा, तुमच्या शंकेचं निरासन ते करून देतील. आता तुम्ही तेवढं मॅडमांना सांगा की बा व्हिडिओ करणं पब्लिक प्लेसला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, ते कुठेही तुम्ही पब्लिक प्लेसला व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात. मी निर्भय महाराष्ट्र पाटील तालुका अध्यक्ष आहे बागवान. नाही, आता तुम्हाला औषध नाही का? पेशंट तुमचं ऍडमिट आहे का? ऍडमिट आहे सर. आता ते मॅडम बोलायला तयार नाही. माझे वडील परिस्थिती बघून घ्या, 75 वर्ष ते बोलायला तयार नाही. आता सर गेले उद्घाटनाला, सायंकाळी मेडिसिन नाही मिळत नाही वडिलांना. सर काय करायचं? आता मेडिसिन नाही भेटणार बरोबर आहे. येस, हा विषय कोणत्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बरोबर आहे. आता त्यांच्या साहेबांना नाही भेटत, पण ते आम्हाला दमदाटी करतात ना की बा तुमच्यावर गुन्हा दाखल करून. मॅडम म्हणून काय गुन्हा दाखल करतो? परंतु तुम्ही दमदाटी करत असलं मी पोलीस स्टेशनला जातो म्हणून. मी तुम्ही मॅडमांना ते तुम्ही 2 मिनिटं चला सर, त्यांना सांगा की सुप्रीम कोर्टात जजमेंट आहे आणि तुम्ही महिला कर्मचारी असेल किंवा शासकीय सेवा असेल ना, जेंडर हा विषय नसतो. नाही त्याला जेंडर विषय नाहीये, तुम्ही सांगा त्यांना. आणि हा जो अधिकार आहे सर, हा सर दमदाटीचा विषय ना पोलीस. हो सर, मी घेतलं ना, त्यांना सांगा सर की बा त्यांचा अधिकार आहे लाईव्ह करायचा. हा तुम्हाला जर मी काही बोललो ना शब्द, माझ्याकडे पूर्ण लाईव्ह आहे, तेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी रेकॉर्डिंग करतो म्हणून तुम्ही मुळीच मला सांगू शकत नाही. परत चालू करा ना. नाही असं त्यांचं ते काय माहिती आहे का, या ठिकाणी असं आम्हाला रोजचा अनुभव आहे सर. माहिती आहे का, इतके खोटे गुन्हे दाखल झाले आमच्यावर यापूर्वी पण. आता माझी ड्युटी इथं जे आपलं जेवढं होईल तेवढं वादविवाद मिटवायचं. फक्त त्यांना म्हणा त्याला अधिकार आहे, याच्यावर मला असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी तयार, रेकॉर्डिंग करायचा मला अधिकार आहे. तुम्ही जर मेडिसिन देते तर मी लाईव्ह करणारच. नाही हो सर, अहो आम्हाला एवढे शासकीय याच्यात एवढे अनुभव आले सर. आता मॅडम म्हणतात की गुन्हा दाखल, काय गुन्हा दाखल करणार मॅडम माझ्यावरती? ते आता बोलायला तयार नाही की बनवून करायचं काय मेडिसिनचं. आता यांचं काय मॅडम प्रश्न आहे, ऐकलं का तुम्ही? पण आता मॅडम माझ्याकडे ठीक आहे, त्यांचा काहीतरी सुप्रीम कोर्टाचा माझ्याकडे जजमेंट आहे मॅडम. त्यांना मी खूप प्रेमाने सांगितलेलं, दादा ज्या असतील त्या घ्या, नसतील त्या आपलं इंजेक्शन आहे ते घ्या. माझ्याकडे रेकॉर्डिंग सर. मॅडम बोलल्या की इथं नाही, तुम्ही बाहेरून घ्या म्हणून. असं माझा प्रश्न एवढाच आहे की शासकीय रुग्णालय आमच्या टॅक्सेसवर चालतं. जर ग्रामीण रुग्णालयात गरीब लोक येतात त्यांना मेडिसिन जर मिळत नसतील सर, एक काम करा ना, तुम्हाला त्या कॅबिन मध्ये घेऊन जाऊ चव्हाण साहेब. चव्हाण मी 2 वेळेस गेलो, तिथं नाही आहेत अवेलेबल सर. तिकडे पाटील सर आहेत त्यांचे सेक्रेटरी, त्यांना मला पाटील सर मला भेटून द्या, भेट घातलं सर. नेमकं मग आम्हाला हो तिकडे गेले का? तिकडे असतील मग बघा तुम्ही. आता कारण कसं जर तुम्हाला मॅडम सांगतो ते माझ्यावर करा गुन्हा दाखल. मी जर काही चुकीचं केलं असेल तर मी सांगतो ना, माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. आता ऐका, आपण आता तुम्ही मॅडम तसा GR द्या मला. आता ते व्हिडिओचं आता कोर्टात बी केस चालू आहे. आता व्हिडिओ ते नाही आहे सर, माझ्याकडे जजमेंट दाखवतो. माझ्याकडे जजमेंट अवेलेबल आहे. जजमेंट देतो तुम्हाला. जेवढं असेल ते प्रेमाने मिटून घ्या. आता त्यांच्याकडे यांना बोलायला तयार नाहीत मॅडम. मी केव्हाच विचारतोय की माझ्या पेशंटचं काय करायचं मॅडम सांगा बरं. आता तुम्हीच बोलले डिस्चार्ज करायचा, पाठवून द्या. आता जे तुमच्याकडे पण मी आता करायचं काय नेमकं मॅडम? ते वडील माझेवाले बघा तुम्ही हालत कशी झाली मॅडम, त्यांना ते टेन्शन घेत आहेत. मग ड्युटीवर आहे ना, मोठ्या साहेबांना भेटून द्या. ड्युटीवर आहेत मॅडम. आम्हाला तुमच्याकडेच दाद मागता येईल, लोकांकडे थोडं जाणार आहे आम्ही. कोणाकडे आम्ही खासगी थोडी याच्यावर जाणार आहे. तुम्ही एक काम करा, यांच्यापेक्षा मोठे अधिकारी त्यांना भेटून घ्या. नाही मी इथं बसणार, मी तर आता आंदोलन करणार इथं बसून. हो मी आता फर्जीवर बसतो मी आता. अहो सर मला सांगा, तुम्ही ट्युबर कॉन्स्टिट्यूटला असेल तुम्हाला मी बोललो, तुम्हाला जी अडचण आहे ना ते साहेबांनी नाही ऐकली तर मग तुम्ही पोलीस स्टेशनला बी जाऊ शकता, असं माझं म्हणणं. थोडं थांबून जा. साहेब तर मी काय बोललो त्यांना, साहेब नाही म्हटलं तोपर्यंत मला मेडिसिन द्या. ठीक आहे बाहेरून ना, मी बाहेरून आणतो, तोपर्यंत माझ्या पेशंटला देतो मी. आता ते द्यायला तयार नाही साहेब. विचारा त्यांना का देत नाही म्हणून. लिहून द्यायला आम्हाला, मी आणतो द्या. ठीक आहे आता पुढचं मी साहेबांना भेटून घेतो, पण मला मेडिसिन लिहून द्यायला हवं. हे जर तुमचं ऐकत नसतील तर मग वरिष्ठांना भेटून घ्या ना एक शब्द. पण आता मेडिसिन माझ्या गोळ्या द्यायच्या ना सर. गोळ्याचा टायमिंग चुकला तर ट्युबरक्लोसिसला गोळ्याचं चुकणं ते चुकवता येत नाही ना सर. हे काय म्हणताय? त्यांना म्हणत काय गोळ्या असतील ना, तुम्ही कागद आहे ना तुमच्या वरती कागद आहे सर.
आता बाहेरून गोळ्या आणायला लावला. ते काय म्हणतात मेडिकलवाला, आम्ही तुम्हाला प्रायव्हेटली ज्या काही लिहिल्या तेवढेच गोळ्या पाहिजेत. आता बाहेर आहे ना सर, मेडिकलवर तुम्हाला ऑथराईज सही शिक्का असल्याशिवाय गोळ्या देत नाहीत. हे म्हणतात आम्ही पेपर पण देणार नाहीत. मग नेमकं तुम्ही केलंय काय, म्हणजे गोळ्यांचं काय करतात? पेपर द्या ना मला बाहेर जायला. पेपर कुठे? पेपर वरती आहे यांच्याकडे, मी त्या गोळ्यांचं नाव दिलेलं आहे. मॅडम त्या गोळ्या आपल्याकडे नाही का सुनीलला? त्यांनी त्या गोळ्या बघा. आता त्या मॅडम पण काय एवढं हे नाही करत, करत नाही. ठीक आहे, मी आता सरांना भेटतो. तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला जा किंवा काय करा. मी आता आहे ना सरांना पहिले भेटून घेतो. तुमचं काय मी आता इथे बसतो, सगळं इथंच बसतो सर. मी आता परचीवर बसतो. तेवढं तुम्हाला सहकार्य करतोच. अहो सर, काय हे लोक माहिती का, शासकीय नोकरदार आहेत. तुम्ही अशी पद्धत नाही बोलायची यांची. आता तुम्ही बोलले चला दादा मी लगेच चालू का नाही? ठीक आहे ना. चव्हाण साहेबांचं मी कॅबिन आहे, मी तुम्हाला दाखवून देतो. जे माझं नाही, मी आता तिकडे बसतो. बसतो मी मध्ये आता. आणि ऐका ना, हो, माझं तर म्हणतो तुमचं जर काय असेल ना 112 डायल करण्याची इथं बाजूला पोलीस स्टेशन आहे. नाही ते करणार हो सर आपण. आपल्याला काय जागेवरती आपल्याला कोणी धमकी देत असेल, आपल्याला 112 जायचं, त्यांनी खोटं नाटक करायचं. आपण व्हिडिओने आपल्याला सेल्फ डिफेन्स काहीतरी पाहिजे ना आपल्याला. काय म्हणते, आता मी तर इथं हजरच आहे. हो, पण इथं आमचं पोलीस स्टेशन इकडे. तुमचं तर काय म्हणणं असेल तर तिकडे वरिष्ठ अधिकारी राहतात. तर नमस्कार. या ठिकाणी आपलं नाव काय? माझं नाव आहे. माझं नाव नाव काय नाही, काय नाही. अहो सर, तुम्ही मदत केली आहे. या ठिकाणी आयरे साहेब आहेत, त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्यांनी मॅडमांना समजावलं सुद्धा. ठीक, मी बाजूला घेतो. त्यांनी समजावलं मॅडमांना. मॅडम अजूनही मेडिसिन लिहून द्यायला तयार नाहीत. आधी बोलल्या की मेडिसिन आमच्याकडे नाहीत, आता वेगळं सांगतायत आणि म्हणतात आमच्या वरिष्ठांना भेटा. वरिष्ठ आता इथं जागेवर नाही आहेत. काय करायचं, पेशंटने मारायचं का? हो, तुमचं काय असेल तक्रार तर पोलीस ठीक आहे सर, मी इथं बसतो सर. नाही सर, मी इथं बसतो. अहो सर, काय आमचं पेशंट मारायला आलं सर, काय कोण जबाबदार राहणार काही लोक? माझा बाप जर मेला तर काय करायचं सर, मला सांगा. हा, तर या ठिकाणी 112ला कॉल केल्यानंतर स्थानिक पोलीस चौकी आयरे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला मदत केली. त्यांनी मॅडमांना सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे माझ्याकडे आहे. त्यांनी ते सांगितलं की अनभिष्ट अधिकार आहे, ग्रामीण रुग्णालयात तुम्ही कुठल्याही प्रकारे व्हिडिओ शूटिंग करू शकतात आणि या ठिकाणी रुग्णांची झालेली हेळसांड आणि ज्या काही गोष्टी, या ठिकाणी मेडिसिन उपलब्ध नाही आहेत. सरकारी दवाखान्यात मेडिसिन उपलब्ध नाही. शासनाला दिलेल्या प्रचंड टॅक्सेसमधून उभा राहिलेला मालेगाव शासकीय ग्रामीण रुग्णालय, या ठिकाणी पेशंटला देण्यासाठी गोळ्या नाहीत. बाहेरून गोळ्या आणायला लावतात. बाहेरून शासकीय रुग्णालयात सगळी सुविधा असताना बाहेरून गोळ्या आणायला कशाला लावतात? बाहेरून गोळ्या आणायच्या म्हणजे काय? शासकीय रुग्णालय कशात? आमच्या टॅक्सेसमधून एवढे मोठे मोठे प्रचंड प्रमाणात एवढ्या भव्य दिव्य इमारती उभे केल्यात तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही यांना सांगतात की तुम्हाला गोळ्यानेच बाहेरून घ्यावा लागणार. हे लोक पेपर देत नाही ऑथराईज. या लोकांनी ऑथराईज पेपर दिलेला नाही. बाहेरून गोळ्या आणा सांगतात आणि ऑथराईज पेपर देत नाही. ट्युबरक्लोसिसचं पेशंट, टीबीच्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायला 4 दिवस लागतात, रिपोर्ट यायला 3 दिवस लागतात आणि याच्यानंतर लिहून दिलेलं जे महागडं मेडिसिन असतं यांच्या ठरल्याप्रमाणे बाहेर मेडिकलवर घ्यायचं. मग शासकीय ग्रामीण रुग्णालयात परिस्थितीनं लोकांनी मरायचं का? इथे लोक कशासाठी येतात इथे? या ठिकाणी चव्हाण साहेबांची LL चव्हाण साहेब या ठिकाणी इन्चार्ज आहेत आणि ते या जागेवर नाहीत आता. आणि यांचे कर्मचारी महिला कर्मचारी हे उज्जत घालतात, हे दमदाटी करतात. व्हिडिओ करू नका, तुमच्यावर गुन्हा दाखल करेल. मेडिसिन देतं का? मेडिसिन विकत घ्यायला लावतात हे लोक बाहेर. ग्रामीण रुग्णालय कशासाठी आहे मावशी? मेडिसिन नाही सांगतात मॅडम. हे मेडिसिन मग आम्ही आणायचं कुठून? मारायचे का आमचे लोक? मेडिसिन कुठून आणायची? पेपर देत नाही हे लोक. पेपर देणार नाही म्हणतात बाहेर. पेपर नाही म्हणतात मॅडम, पेपरही देणार नाही, मी लिहून देणार नाही. मग मेडिसिन देणार आहे का कोणी बाहेरून? मला पेपर दाखवलं मॅडमांना, वरून मला धमकी देतात की पोलिसात तक्रार का? मला अनभिष्ट अधिकार आहे संविधानाने दिलेला कलम 21क प्रमाणे. शासनाने संविधानाने दिला मला मौलिक अधिकार. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे नुकतंच. पब्लिक प्लेसला सार्वजनिक ठिकाणी कुठेही तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात
आणि या ठिकाणी जी काही दमदाटी केली जाते ना, याचा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने मी निषेध करतो. आणि माझे 75 वर्षाचे वडील वरती आहेत आजारी, त्यांना सांगतात की मेडिसिन बाहेरून आणा. कुठून आणायचं आम्ही मेडिसिन? कशाला दवाखाने इमारती, कशाला टॅक्सेस मधून एवढे दवाखाने उभे केले? ट्युबरक्लोसिसच्या, दम्याच्या सगळ्या मेडिसिन यांच्याकडे अवेलेबल नाही त्यांच्याकडे असं सांगा. मी विचारलं तुमच्या शासन देत नाही का? बोलायला तयार नाही, चिठ्ठी करून द्यायला तयार नाहीत. चिठ्ठी केली तर आम्ही स्टॅम्प देणार नाहीत. का देणार नाहीत? तुम्ही बाहेरून आणायला लावता ना, द्या ना स्टॅम्प. मग तुम्ही बाहेरून लोक येतात, या लोकांना कोण मेडिसिन देणार आहे? दवाखाना करोडो रुपये तर खर्च केले जातात पब्लिकच्या टॅक्सेस मधून. तुम्ही सगळं मेडिसिन मोफत दिलं पाहिजे सगळ्यांना. बाहेरून कशाला आणायला पाहिजे मेडिसिन? बाहेरून मेडिसिन कशाला आणायला पाहिजे? शासकीय रुग्णालयाचं ध्येय पूर्ण होतं का? शेअर करा व्हिडिओ सगळ्यांनी. सर मला मेडिसिन लिहून दिलं यांनी, सांगतात की बाहेरून आणा म्हणून. असं बाहेरून सर आमची परिस्थिती नाही तेवढी, आम्ही बाहेरून आणायचं का सर? सरांनी 18 नंबरच्या सरांनी लिहिलं, त्यांनी सांगितलं तुम्ही याला जा मेडिसिन विभागाला, मेडिसिन विभाग आमच्याकडे गोळ्या नाहीत, तुम्ही इमर्जन्सी विभागात जा. इमर्जन्सी विभागाला गेल्यानंतर मॅडम म्हणतात आमच्याकडे त्या गोळ्या नाहीत, तुम्ही बाहेरून आणा. मी बोललो की मग आम्ही करायचं, आमची परिस्थिती नाही. तुमची परिस्थिती तुम्ही घेऊ नका, आमचं काय जात आहे? आणि मी व्हिडिओ बनायला लावतो तर मला दमदाटी करतात की व्हिडिओ कशाला. चिठ्ठी त्यांच्याचकडे सर वरती जमा केली, पेपर पण द्यायला तयार नाही. पेपर वरती सर तुम्ही सांगा त्यांना, ते पेपर देत नाही मला वरती. पण पेपर पेशंट 2 नंबरच्या याच्यावर मॅडम, दुसऱ्या मजल्यावरती पुरुष विभागात शेवटी. हो हो सर मला कागद मेडिसिन पाहिजे आणि प्रत्येकाला इथं प्रत्येकाला मेडिसिन मिळाली पाहिजे मोफत. भेटेल पहिले बघू तर काय नाही सर, बसलोय इथंच बसलोय सर. सर पुरुष वार्डात आहे सर. आपण 2 नंबरचे नाही सर, त्यांना ट्युबरक्लोसिसची टीबीची टेस्ट होती, आज रिपोर्ट नॉर्मल आला सर. सरांनी गोळ्या लिहून दिला, मी म्हटलं गोळ्या, मग ते बोलतात की पुरुष वार्डात आहे सर. शिवाजी रतन सूर्यवंशी. शिवाजी रतन सूर्यवंशी. शिवाजी रतन सूर्यवंशी सर. 2 नंबरला. हो 2 नंबरला सर. सूर्यवंशी. हो हो सर. हां सर ॲडमिट आहेत सर. सर त्यांचं ना ट्युबरक्लोसिससाठी टीबीसाठी हे दिलं होतं आपण. आज रिपोर्ट आला तो नॉर्मल आला. तर 18 नंबरला सरांनी सांगितलं की हे मेडिसिन तुम्ही घेऊन टाका आणि तुम्ही पेशंट डिस्चार्ज करू शकतात. मला मेडिसिन विभागाला पाठवलं, मेडिसिन विभागात आमच्याकडे मेडिसिन नाही म्हणून असं. हो हो. तर आता मॅडम मला सांगतात की गुन्हा दाखल करून, म्हटलं करा माझ्यावरती. माझा समजू मॅडम, त्यांची बोलायची पद्धत नाही सर. एक तर आम्ही परेशानीमध्ये इकडं हॉस्पिटलला आलो, तुम्ही कमीत कमी हां इमर्जन्सी वाटलं तर मॅडम नाही का? हो सर मी आणायला पण चालतो, ठीक आहे ना. ते बोलतात की तुम्ही व्हिडिओ, म्हटलं त्यांना बोललो की तुम्ही मला हे बघा सर, त्यांना काय बोललो सर, मी त्यांना काय बोललो की मी बाहेरून आणायला पण तयार आहे जर आता इमर्जन्सी मला आहे ना, गरज मला ठीक आहे. तर ते बोलतात की मी स्टॅम्प करून नाही. मेडिकलवाला म्हणतो की मी ऑथराईज कागदाशिवाय तुम्हाला कुठल्याही मेडिसिन कुठलाही ड्रग्स देऊ शकत नाही तुम्हाला. मग सर एकीकडे सांगतात मेडिसिन उपलब्ध नाही, एकीकडे तुम्ही लिहून द्यायला तयार नाही. मग मारायचं का सर आम्ही, सांगा बरं. आणि मेडिसिन मी त्यांना म्हटलं तुम्हाला शासन देत नाही का तुमचे काय मला द्या. ते म्हणतो मी बोलणारच नाही काही, वरून दमदाटी करतात सर. पेपर कोण गेले ना घ्यायला. तर या ठिकाणी ही अवस्था आहे मालेगाव ग्रामीण रुग्णालयाची. या ठिकाणी स्टाफ पेपर मागवतोय आणि ज्या काही मेडिसिन मी नसेल तर प्रत्येक येणारा इथं नागरिक, प्रत्येक येणारा पेशंट याला या ठिकाणी दिलेल्या सुविधा या त्यांना मिळाल्या पाहिजे. शासकीय सेवेतून आमच्या टॅक्सेसमधून नेमून दिलेले लोकसेवक आमच्याशी अभद्र भाषेचा प्रयोग करतात. आम्ही महिला कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी नावाचं भांडवल तयार करतात.
प्रथमतः शासकीय सेवेत असणारा नोकरदार याला कुठलंही जेंडर नाही. त्या खुर्चीवर असणाऱ्या त्या खुर्चीचं पद या नावाने तिथं कार्यरत असतो. शेअर करा सगळ्यांनी सर. गणेश भाऊ चौधरी सर शेअर करा. आता आपण आहोत मालेगाव सामान्य ग्रामीण रुग्णालय. सगळ्यांनी शेअर करा. प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले शासकीय रुग्णालये त्याच्यात घडत चाललेले असे प्रकार भ्रष्टाचार, लाचखोरी, कामचुकारी करताना या महिला नसतात, परंतु दमदाटी करत असताना या महिला असतात. महिला असल्याचं कुठलंही भांडवल कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याने करू नये, कुठलाही दबाव आणू नये. देशात असलेली 120 करोड जनता या देशाची मालक आहे आणि मालक असताना प्रश्न विचारणे हा अनिभिष्ट अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे प्रश्न हा प्रत्येकाने विचारला पाहिजे. आपण खरेदी करत असलेल्या 1 रुपयाची वस्तू, त्याच्यातून पे होणारे टॅक्सेस, जीएसटीज, याच्यातून चालणाऱ्या तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा या तुम्हाला मिळतच नसतील तर तुम्ही प्रश्न विचारा. रुग्णालयाची मोठमोठे आपण उद्घाटन करतात, पण तिथं सुविधा आहेत का? सुविधा आहेत का? पेशंटची हेळसांड होते का? हे बघणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि वरिष्ठ प्रशासनाला आणि वरिष्ठ लोकप्रतिनिधी यांनाही मी सांगू इच्छितो, आपल्या कार्यक्षेत्रात असलेले ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी होत असलेल्या अशा गोष्टी ही मोठी शोकांतिका आहे. आपल्याकडे असलेला सोशल मीडिया, मोबाईल याचा वापर प्रत्येकाने करावा. आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या कुठल्याही पब्लिक प्लेसवर कार्यरत असलेले कार्यासने याच्यात आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येतं. नागपूर खंडपीठाने दिलेला जो काही निर्णय आहे त्या अनुषंगाने केलेला हा लाईव्ह. हो सर, 75 years old सर. मनोज धमाकर. हा सर, मुद्दा असा आहे, शासकीय रुग्णालय सामान्य रुग्णालय मालेगाव येथे माझे वडील ॲडमिट होते 3 दिवसापासून ट्युबरक्लोसिसच्या याच्यासाठी. तर त्याच्यासाठी जे मेडिसिन लिहून दिलं ते विकत आणायला मला लावलं, त्याच्यासाठी केलेला लाईव्ह आहे. आणि आता आपण या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 LL चव्हाण सर यांच्यासाठी आपण जाऊन चर्चा घेणार. सर वंदे मातरम. झालं का चालू आहेत ना, त्याला आपला असे नसले तर असं नीट फक्त सर माझ्याकडनं पण इथून जाईल मी 18 बसा ना. काय मोमीन सरांना सांगितलं नव्हतं. मोमीन सर बोला, मोमीन सरांना इकडे द्या ना, मोमीन सरांना बोला. मी पण केलं 18 रेसिडेंट येतो, रेसिडेंटने काहीतरी गोळी बंद करा साहेब.
नाही सर नाही सर करा सर. नाही सर मी काय म्हणतो पब्लिक प्लेसला हो सर मी आता 112ला कॉल केला तर आता बोलवलं होतं एवढ्यातच बोलवलं होतं सर. माझ्याकडे ऐका ना सर माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे पब्लिक प्लेसला. ऐका ना सर मी तुम्हाला सांगतो ना हो मी तेच विचारतो सर. नाही सर नाही सर मी 1 मिनिट सर ऑल नसेल ना सर मला द्या तसं तुमच्याकडे नियम असेल तर मी लगेच बंद करतो सर. लेखी द्या सर मी बंद करतो लगेच. नाही सर अडचण सांगतोय सर हे बघा मला सेल्फ डिफेन्स साठी मला माझा व्हिडिओ लाईव्ह करता येणार सर. नसेल तर मी बाहेर जातो सर. हो नाही मला आखून द्या ना सर मग मी जातो ना सर. हो चालेल सर बोलवा काय अडचण नाही. बोला सर मी केला होता 112ला. हो बोलवा सर. असं आहे सर हो सर माझे 75 वर्ष वयाचे वडील आहेत सर ऍडमिट आहेत आणि आज ट्युबरक्लोसिससाठी आपण त्यांना हे दिलेलं होतं सर हे दिलं होतं चेकिंगला. तर आज तो स्पुटमचा रिपोर्ट जो आहे तो आज नॉर्मल आला सर. नॉर्मल आता 18 नंबरला मला सरांनी गोळ्या औषधं लिहून दिले की तुम्ही मेडिसिन इथून घेऊन टाका. मी ते घ्यायला गेलो तर ते बोलले की आमच्याकडे नाही आहे तुम्ही इमर्जन्सी वॉर्डला जा मॅडम आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेऊन टाका. मेडिसिन आपलं मिळतं ना सर मेडिसिनला 2 इथं समोर. हो नाही मॅडम काय बोलले सर आमच्याकडे नाहीये. मी म्हटलं मग तुम्हाला शासन हो इथे रेसिडेंट डॉक्टर असतात रेसिडेंट डॉक्टर असतात त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आम्ही सांगतो की स्टोरला विचारायचं इकडे विचारायचं. डॉक्टर नाही असं लिहून देणार. डॉक्टरने सांगितलेलं आहे की जे आहे तेच लिहून द्या बाहेरचं तर काय लिहून द्यायचं नाहीच. तुम्हाला त्याचं अल्टरनेटिव्ह लिहून देतो आम्ही. हो सर माझं म्हणणं काय सर मग ठीक आहे तुम्ही सांगायला पाहिजे सर. मॅडम सांगतात की तुमचं पेशंट म्हटलं आमची तेवढी परिस्थिती नाही मॅडम आमच्याकडे तेवढं आम्ही त्याच्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल झालो. ते बोलतात की तुमचा प्रश्न आहे तुम्ही उपचार घ्या नाही आम्ही काय करू शकतो म्हणून असं. म्हणून माझा उद्देश झालाय की जर आपली जर कुठे हेळसांड होत असेल रुग्णाची मग आम्ही करायचं काय. आणि ते म्हणतात तुम्ही व्हिडिओ काढायचा आणि पोलिसांना बोलेल. येस सर हो 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 नाही सर रेकॉर्डिंग अलाउड मी तेच सांगतो सर. हे बघा रेकॉर्डिंग अलाउड ना माझ्याकडे तुम्हाला जजमेंट देतो लगेच मी प्रिंट आउट काढून की पब्लिक प्लेसला जेवढे असतील तेवढे तुम्हाला अधिकार आहेत. हो मी झालंय तर ठीक आहे मी तुम्हाला धन्यवाद करतो सर. आपण जी मदत केली ना सर मी आपला आभारीच आहे सर. हो हो नाही आपण मान्य करून सर. हो कारण इथं आता रेसिडेंट डॉक्टर भरलेले असतात. हो 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 येस सर. काय करतात लिहून देतात आणि म्हणतात एक जण नसेल तर घ्या. त्यांना 1000 सांगितलं की बाहेरचं रूलच आहे आता बऱ्याच दिवसापासून तरी आम्ही तुम्हाला ह्याच्याबद्दल काही त्रास झाला असेल त्याबद्दल नाही सर बरं तुम्हाला काहीच त्रास नाही काहीच नाही. नाही आमचं सर कसं आमचं म्हणणं एवढं आहे सर की आमचं शिवाजी रतन सूर्यवंशी सर रतन सूर्यवंशी. हो 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 चालेल सर सर हो ओके हो 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 चालेल धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर. ओके हो हो नाही सर मी चाललो ना आता ते काय बंद. हे बघा सर सेल्फ डिफेन्ससाठी मी केलेलं आहे. हो माझा तुमच्यावर कुठले आक्षेप आहे का सर. नाही आक्षेप बिलकुल नाही. फक्त एवढी विनंती सर प्लीज सर की आपल्या खालील कर्मचारी सर पुढचं रिस्पेक्टफुल त्यांना. हो हो थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सर. ते चव्हाण सर आले का सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. यांच्या गोळ्या आम्हाला आता डिस्चार्ज देणार आहेत का विचारून घ्या. हो हो चला तुम्ही चला. हो कमीत कमी कसं तुम्ही दमदाटी नका करणार पेशंटला. आम्ही तुमच्याकडे आलो उपचार घ्यायला तुम्हीच लोक आम्हाला सांगतात का पोलिसांना बोलू असं. मग तुम्ही करू नका ना असं. काही नाही तर वंदे मातरम मित्रांनो. चव्हाण सरांनी या ठिकाणी आपल्या तक्रारीची दखल घेऊन या ठिकाणी मेडिसिन आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि जी काही गैरसोय झाली असेल त्याच्यावर दिलगिरी ही व्यक्त केलेली आहे. परंतु महाराष्ट्रातील देशातील जेवढी शासकीय रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आपल्याला मिळणाऱ्या सुविधा
आणि त्यांच्यावरती आपल्याला होणारी गैरसोय याची कंप्लेंट तुम्ही त्यांच्या सक्षम अधिकाऱ्याकडे अवश्य करा. कुठेतरी न्याय आपल्याला मिळतच असतो. येस सर. किधर गए बाबा? अच्छा नहीं डॉक्टर दो चक्कर हो गए बोले और रात में शाम में आए तो ठीक है, नहीं तो सुबह आएंगे. सकाळ संध्याकाळी घ्यायची. ओके मॅडम. सकाळ संध्याकाळ नाही, मोबाईल माझा आहे मॅडम. माझं लाईव्ह चालू आहे. माझ्या खाली जो झालं आहे ना मला दमदाटी, माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचं मी साहेबांना तेच बोललो, चव्हाण सरांना. तिथं सुद्धा लाईव्ह केली कॅबिनला. तो माझा अधिकार आहे. सकाळ संध्याकाळी घ्यायची. ओके मॅडम. दोघं सारखेच आहेत. हो हो. एकच आहे ना मॅडम? सकाळ संध्याकाळी आपण सकाळ संध्याकाळ जेवणानंतर ना मॅडम? हो, जेवणानंतर. ओके. डिस्चार्ज घेऊ शकतो मॅडम? डिस्चार्ज करायचं नाही का? विचारून घ्या. ते बोलले म्हणून विचारतो मी. कारण सर बोलले ना. हां नाही, ते बोलले ते तुम्ही विचारून घ्या फोन करून. असं होतं काय करायचं. अच्छा आता बरं ठीक आहे मग. तर या ठिकाणी डिस्चार्जचे काय अजून बोललेले नाही आहेत. बघू आता काय ते डॉक्टर्स काय सांगतात ते त्यानुसार आपण. हां मॅडम. गोळ्या देत दादा ते सरकडे होतं बरोबर. गोळ्या देत तुम्ही नव्हतात ना, मी पाहिजे तू. पण एवढं त्या मॅडम डायरेक्ट दम दिरात मला पोलीसले बोलावतं. मग असं कसं काय बोलावू शकतो तुम्ही? हां नाही आता ते नाव सांगायला तयार नाही. ते सर म्हणे जाऊ दे म्हणे. नाव बी नाही सांगत ते. नाव काय त्यांचं? अंकिता, डॉक्टर अंकिता. कुळ आहे का सर नाही माहिती? बरोबर.